अमरावतीमधली पुढची एक धक्कादायक अशी बातमी। अमरावतीच्या परतवाडा या ठिकाणी आरोपीनं अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप झालाय। या प्रकरणी मोहम्मद अयान मोहम्मद तन्वीर याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्याला अटकही करण्यात आली आहे। भाजप आमदार प्रवीण तायडे यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झालाय। आरोपीनं 180 तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप अनिल बोंडे यांनी केलाय। या प्रकरणी 350 व्हिडिओ व्हायरल करण्यात आले असाही आरोप आहे। तर पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या दिल्याच्या नंतर गुन्हा दाखल झाला अशी प्रतिक्रिया आमदार प्रवीण तायडे यांनी दिली आहे। प्रणय निर्वाण आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहेत। प्रणय, मोठ्या प्रमाणावरती अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जात होतं, त्यांच्यावरती अत्याचार केला जात होता आणि त्याचे व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आले होते। काय नेमकं तपासामधून समोर येतंय या आरोपीला अटक केल्याच्या नंतर? काही तांत्रिक कारणांमुळे प्रणयशी आपला संपर्क होत नाहीये, मात्र 180 तरुणींचं त्यानं लैंगिक शोषण केलं असा गंभीर आरोप अनिल बोंडे यांनी देखील केलेला आहे आणि यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता आरोपीला अटक देखील करण्यात आलेली आहे। साधारणपणे 350 व्हिडिओ व्हायरल झाले असाही आरोप आहे। पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या द्यावा लागला या सगळ्या प्रकरणी आणि त्याच्यानंतर या सगळ्याविषयी गुन्हा दाखल करण्यात आला अशी प्रतिक्रिया तिथल्या आमदार प्रवीण तायडे यांनी देखील दिली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।